पाठ 15वा. आपल्या समस्या आपले उपाय. या ठिकाणचा संवाद बघा. बापरे, कितीही गर्दी, किती ह्या गाड्या. तू आज पाहतोयस ही गर्दी. रोजच अशी गर्दी असते इथे. एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं? या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल. अरे, आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय? गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न. कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालंय मला. ऐकलात हा संवाद? तुमच्याही आयुष्यामध्ये रोजच अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला दिसत असेल. रस्त्यांवर इतकी गर्दी असते, त्यामध्ये लोक जात असतात, गाड्या इकडून तिकडे पळत असतात आणि त्यामध्येच इतर दुकानदार, हातगाडीवाले यांचीही गर्दी असते. तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का? होय ना? मग रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? तर सकाळी शाळेच्या वेळेला म्हणजे 10 वाजता आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेला म्हणजे 5:30-6 वाजता. बरोबर. आणि या वेळेला जास्त गर्दी का होते? कारण शाळेला जाण्याची आणि लोकांची ऑफिसला जाण्याची आणि परत येण्याची या दोनही वेळा त्याच असतात. मग अशा वेळेला वाहतूक कोंडी होते आणि ह्या अशा समस्या निर्माण होतात. मग वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे लोकांनी रस्त्यावरचे जे नियम आहेत त्यांची शिस्त पाळली पाहिजे. सिग्नल पाळले पाहिजेत. आणि वाहतूक कोंडीमुळे कोणतं प्रदूषण होतं असं वाटतं? वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होतं. मग यावर आपल्याला काय उपाय करता येईल? एकाच इमारतीत राहणाऱ्या लोकांची समजा जाण्याची येण्याची वेळ एकच असेल तर त्यांनी एकमेकांशी बोलून स्वतंत्र वाहन प्रत्येकाने नेण्याऐवजी सर्वांनी मिळून एकाच वाहनातून प्रवास करावा. त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि खर्चही कमी होईल. समजा अगदी जवळचं अंतर असेल तर पायी जावं आणि शक्य असेल तर सार्वजनिक वाहनातून प्रवास करावा. आता हा दुसरा प्रसंग. केवढा हा कचरा? एवढा कचरा येतो कुठून? कुठून म्हणजे आपणच करतो कचरा. पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी? यातला ओला कचरा सडल्याने ही दुर्गंधी येते. बापरे, या कचऱ्याचं काय करत असतील? तुमच्याही मनात आलं की नाही असं की रस्त्यांवरून कचरा भरून वाहणारी कोंडाळी जेव्हा आपण बघतो तेव्हा तिथून जाणंही आपल्याला अवघड होतं, श्वास घेणं अवघड होतं. या कचऱ्याचं काय करत असतील? तर आपल्या घरामध्ये जो कचरा तयार होतो त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे 2 प्रकारचे कचरे असतात. त्यांचं वर्गीकरण करून ते 2 वेगळ्या डब्यांमध्ये ठेवले पाहिजेत. ओला कचरा म्हणजे भाज्यांची, फळांची सालं, देठं आणि शिळं अन्न. आणि सुका कचरा म्हणजे कागद, पेन्सिलचे तुकडे, प्लॅस्टिकच्या जुन्या डब्या अशा प्रकारे. या कचऱ्यातल्या गोष्टींवर प्रक्रिया होऊन त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात. म्हणून आपण या कचऱ्याचा योग्य प्रकारे पुनर्वापर करायला पाहिजे. सुक्या कचऱ्यापासून आपल्याला पुन्हा नवीन वस्तू बनवता येतात आणि ओल्या कचऱ्यापासून आपण खत बनवू शकतो. हेच खत आपण झाडांना वापरू शकतो. म्हणजेच मुलांनो, आपल्या आसपास दिसणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या आपणच निर्माण केलेल्या असतात आणि त्यावरचे उपाय आपणच शोधायचे आणि ते पाळायचे.